गाड्या आता देवदर्शनासाठी निघत आहेत. पुण्यात लग्नाला आला झाडाखाली लावली होती. लग्नाची असं झाडच पडलं ते. नमस्कार मंडळी. आज अंधार शिरोबा येथील देवाची यात्रा करायची आहे. सगळी गचपैकी जमली. बोकड वगैरे सगळा कार्यक्रम असतो इथं. श्री सिद्धनाथ प्रसन्न अंधार शिरोबा निगडी देवस्थान झकासपैकी जुळणी चालली. आज बोकड कापून देवाला नैवेद्य देणे आणि राहिलेलं ताव मारणे एवढाच कार्यक्रम इथं. बघा इथला निसर्ग आणि ही टेकडीवरचं झाड, असा एकंदरीत इथला नजारा. सगळ्या सोयीने युक्त असं ठिकाण. इथं जेवणावळी बसणार आहे थोड्याच वेळात. आणि हे सर्व घरची मंडळी छानपैकी सगळी सोय आहे. चिंचेची झाडं हे सगळं छान. हे मंडळी सगळे बघा आज देवस्थानचा प्रसाद घेण्यासाठी जमलेली. कसा नाद आहे. पहिल्या चुली ह्या सगळ्या मांडलेल्या आहेत इथे. कोण सिलेंडर घेऊन येते, कोण चुलीवर करतंय. अजून कशाचं नाही तयारी व्हायला पाहिजे. छानपैकी तयारी चालली आहे. अजून कापायला काय करू दे. पाणी नाही आलं की अजून इथं. अजून सर कुठं आहे. हे मंदिर असं आहे. जय नंदी महाराज. खूप छान मूर्ती आहे. या देवस्थानच्या इथले चिंचेचे झाड भव्य दिव्य. मस्त एकदम ठिकाण आहे. बेस्टच. बोकड कापून झालेला आहे. आता सध्या सगळी याची वाट पाहत आहे. आणि इकडे ही तयारी सुरू आहे. भाकरी थापणे. आज प्रत्येक जण जश्न करण्याच्या तयारीत आहे. सगळी लोक वाट पाहायला लागलीत. कधी बनतंय, एकदा कधी बनतंय. हे असे कोपऱ्या कोपऱ्यावर लोक सगळी प्रतीक्षेत आहेत. याच्या तयारी जय्यत जोरात सुरू आहे. मांसाहार महिला मंडळ इकडे. प्रत्येक जण याच्या प्रतीक्षेत आहे. प्रत्येकाला खायची गडबड झाली. एक तर वर जाऊन बसलाय बघा कसा. वाट बघतोय वरनं बघाड्यागत. किती वेळ वाट बघायची.
मंडळी सगळी वैतागून गेली. जागा दिसेल तिथं बसली. कोण फिरती ती इकडे, कोण पातेल्या राखान बसली ती. बैच्या मुंडी केव्हा तेवढी बसायला राहिली ती. सासरे आणि त्यांचे 2 युवाई गहन चर्चा करताना अजून बोकड कापलेले नसल्यामुळे वेटिंगवरती आहेत. आणि छान संभाषण चाललेलं आहे असं एकांतात बसून. चालू प्रोसेस. प्रत्येकजण टोळक्यानं बसले. कधी तयार होतं. वाट पाहून थकलेत. तीर्थक्षेत्राची माहिती देणे चालू आहे वेगवेगळ्या अँगलमधून. अशी लोक वाट बघत बसले कधी तयार होते. इकडे रिक्षा चालू झाली आहे. रिक्षानं सुद्धा लोक या टेकडीवरती पोचलेत. छोटा माणूस मागं लपून बसलाय. असा फेरफटका चाललाय. जोपर्यंत तयार होत नाही तोपर्यंत आम्ही फिरतच राहणार या भूमिकेत. संपूर्ण असा कार्यक्रम एकंदरीत चालू आहे. आणि हे म्हणजे फायनली एकदा बोकड पातळ्यात बसले. ती काय काटका सर. प्रोसेस शिजवण्याची. गाड्या येणं सुरूच आहे. गाड्यांचा ओघ
सगळेजण खवय्ये जमत आहेत. विठू नाना हे पण हजर झालेले आहेत. राहुल सगळे आलेले आहेत. या अशा गाड्या एकत्र यायला लागलेल्या आहेत. चल प्रत्येक शिगळ उत्कंठ शिगेला पोचले. भाकरी करणे जोरात चालू आहे. प्रत्येक जण जेवणाची वाट पाहतो. काय मीठ लागते काय अखेर प्रत्यक्षानंतर जेवणाच्या पंक्ती पडल्याच तर भक्कम ताव मारणे चालू आहे. मीठ लागते काय रस्सा प्या. रस्सा घ्या. घेते दे दाजी इकडे बसलेले आहेत सर्व नियोजन करून. फोनवर बोलायचं चाललंय जेवता जेवता. रस्सा पेत. ही मंडळी प्रत्यक्षात आहेत. कधी एकदा मिळते. कोण पातेल्याला राखण बसलंय. देवाला नैवेद्य अर्पण. आणि ही मंडळी प्रतीक्षेत. देवाला सांगा ते देवाला सांगा हात जोडून सगळे अशी तुमच्या भगवंतांनी सेवा करा. भोळी भक्ती मान्य करून घ्या. कृपा आशीर्वाद तुमचा आमच्या पाठीशी राहून दे. तुमच्या कामात त्यांच्या सगळ्यात ईश्वरी असं देवाला सांगा आणि पाया पडा. देवाची विधी पूर्ण करताना बरोबर बोलतो काय कळतंय का. तुम्ही आता यायचं नाही जेवायला. जी बाहेर देणे यायचं. अच्छा, एक काम करायचंय. विभूती आहे ना? चंद्री. ठीक आहे, तू पण करून माझ्यासाठी किती येशील सांगू पण. गारवा शाकाहारी लोकांकडून कार्यक्रमाची सांगता झालेली आहे. सर्व सुफळ संपूर्ण. आणि ह्यो ताफा जेवायलेल्यांचा वाहनांचा.